नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवरावजी जानकर यांच्या आदेशानुसार नुकतीच राज्यभरातील राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते यांच्या कर्नाटक या ठिकाणच्या निवडीनंतर नुकतीच त्यांनी महाराष्ट्रातील जम्बो कार्यकारिणी जाहीर केलेली आहे। यामध्ये 56 जणांचा समावेश करण्यात आलेला आहे। पाहूया राष्ट्रीय समाज पक्षाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये कोणाकोणाला संधी मिळाली ते पाहूया। प्रामुख्याने राष्ट्रीय समाज पक्षाच्या मुख्य महासचिवपदी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर उर्फ माऊली सलगर यांची या ठिकाणी जे सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांची मुख्य महासचिवपदी पुन्हा एकदा नियुक्ती झालेली आहे। उपाध्यक्षपदी अहिल्यानगर येथील डॉक्टर प्रल्हाद पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। याबरोबरच बीड बुलढाणा येथील डॉक्टर मोहम्मद तौफिक मोहम्मद युनुस यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। बुलढाणा येथील ते आहेत। त्याबरोबरच आष्टी बीड येथील डॉक्टर शिवाजीराव शेंडगे यांचीही उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। याबरोबरच सोलापूर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सोमा आबा मोठे यांचीही उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे। सांगोला गिरडी येथील आहेत ते। याबरोबरच प्राध्यापक भास्कर टेकाळे यांची सरचिटणीसपदी वर्णी लागलेली आहेत। ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्य शहर छत्रपती संभाजीनगर येथील आहेत ते। याबरोबरच राजेंद्र पोतारे यांची सरचिटणीसपदी वर्णी लागलेली आहेत। नाशिक येथील आहेत ते। पाथर्डी फाटा नाशिक येथील ते आहेत। त्याचबरोबर जीवाजी लेंगरे यांचीही सरचिटणीसपदी निवड झालेली आहेत। मुंबई येथील कार्यकर्ते आहेत ते। याबरोबरच अश्रुबा कोळेकर यांचीही सरचिटणीसपदी निवड झालेली आहेत। धाराशिव जिल्ह्यातील तालुका जिल्हा धाराशिव येथील आहेत। त्याचबरोबर कालिदास गाडवे यांचीही सरचिटणीसपदी निवड झालेली आहेत। आटपाडी जिल्हा सांगली येथील कालिदास गाडवे आहेत। त्याचबरोबर किरण गोपने यांची सरचिटणीसपदी वर्णी लागलेली आहेत। उंबरगाव त्या किरण गोपने यांचं गाव आहे इंदापूर जिल्हा पुणे येथील सुगाव येथील किरण गोपने आहेत। खंडेराव सरक मिरगाव तालुका फलटण येथील त्यांची ही सरचिटणीसपदी वर्णी लागलेली आहे। याबरोबरच शरद धडस यांची ही सरचिटणीसपदी वर्णी लागलेली आहेत। कळंबोली नवी मुंबई येथील हे कार्यकर्ते आहेत। याबरोबरच सुदाम जरग यांची सचिवपदी वर्णी लागलेली आहे। हेही कळंबोली नवी मुंबई येथील आहेत। सय्यद बाबा शेख यांची सचिवपदी वर्णी लागलेली आहे। कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील हे कार्यकर्ते आहेत। याबरोबरच सुनीताताई किरवे यांची सचिवपदी ज्या पुणे येथून येतात त्यांचीही वर्णी लागलेली आहे। संदीप चोपडे बारामती जिल्हा पुणे येथील सचिव पदी त्यांची वर्णी लागलेली आहे। संजय एस कन्नवार जे चंद्रपूर येथील आहेत यांचीही सचिवपदी वर्णी लागलेली आहेत। दीपक तिरके वाकड तालुका रिसोड जिल्हा वाशिम यांची सचिवपदी वर्णी लागलेली आहे। याबरोबरच रामदारी पाल सचिवपदी वर्णी लागलेले आहेत। मुंबई येथील कार्यकर्ते आहेत। याबरोबरच दादासाहेब करपे सचिवपदी वर्णी लागले आहेत। केशवनगर आंबेजोगाई रोड लातूर महावीर सरक यांची सचिवपदी वर्णी लागलेली आहेत। मुंबई बेकराई नगर हडपसर पुणे येथील महावीर सरक आहेत। ओम प्रकाश खंडूजी चितळकर यांची कोषाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे। ओम डेव्हलपर्स संभाजीनगर जालना असं त्यांचा पत्ता आहे। बाळासाहेब कोकरे त्यांची सदस्यपदी वर्णी लागलेली आहे। सिंहगड रोड पुणे येथील आहेत। माणिक मुकुटराव लोखंडे या ढवळ तालुका फलटण यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। मुंजाजी सटवाजी बंडे यांची राज्य कार्यकारिणी सदस्य अहिल्यानगर कानोसा तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांची निवड झालेली आहे। त्याचबरोबर भानुदास किसन हाके यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे।
मुक्काम पोस्ट माही जळगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर याबरोबरच नाना सर्जेराव मदने यांचीही राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। सोनगिरी तालुका भूम जिल्हा धाराशिव डॉक्टर प्रेमराज पळशीकर यांचीही राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। याबरोबरच डॉक्टर प्रेमराज पळशीकर हे गांधीपूर इरडोल जिल्हा जळगाव जिल्ह्यातील आहेत। पोपट क्षीरसागर हे शेडशिंगे तालुका माडा जिल्हा सोलापूर यांची राज्य कार्यकारिणीपदी सदस्य म्हणून निवड झालेली आहे। याबरोबरच भगवान डेबे जे रायगड मधून येतात यांचीही राज्य कार्यकारिणीपदी सदस्य म्हणून निवड झालेली आहे। याबरोबरच ज्ञानोबा ताटे राज्य कार्यकारिणी सदस्य माधवनगर परभणी यांची निवड झालेली आहे। शहाजी पहाळे यांची राज्य कार्यकारिणीपदी सदस्य झालेले आहे। मुक्काम पोस्ट खोरोची तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथून येतात। याबरोबरच प्राध्यापक डॉक्टर शिवाजी मारुतीराव इंदुरे राज्य कार्यकारिणीपदी सदस्य म्हणून निवड झालेले आहे। मुक्कामाबाद तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथून ते येतात। सर्जेराव उर्फ नानासाहेब बाबूराव गावडे राज्य कार्यकारिणीपदी सदस्य म्हणून निवड झालेले आहे। रुपीनगर तळवडे पुणे येथील हे कार्यकर्ते आहेत। याबरोबरच अजित उर्फ बाळासाहेब सुभाष डोंगरे राज्य कार्यकारिणीपदी सदस्य म्हणून निवड झालेले आहेत। मुक्काम पोस्ट हिंगणी तालुका मान जिल्हा सातारा येथील हे कार्यकर्ते आहेत। गणेश अजाबराव मानकर यांची राज्य कार्यकारिणीपदी सदस्य म्हणून निवड झालेली आहे। मुक्काम पोस्ट शिवार तालुका जिल्हा अकोला याबरोबरच रावसाहेब प्रभाकर बुधावले राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाले आहे। शुधोबा वस्ती दिगंची तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील हे कार्यकर्ते आहेत। बाळासाहेब विठ्ठल कुशाबा राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झालेली आहे। मुक्काम पोस्ट शांतीनगर कोकणी पाडा दहिसर मुंबई नानासाहेब पंढरीनाथ जुंदारे राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। मुक्काम पोस्ट मांजरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांची निवड झालेली आहे। याबरोबरच शहाजी रामचंद्र कोरडकर राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। मुक्काम पोस्ट बावडी पोस्ट हिरडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। याबरोबरच सुवर्णाताई जराट यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। मुक्काम पोस्ट कोलार तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर याबरोबरच कविता जयसिंग माने राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। कोतळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांची निवड झालेली आहे। अखिल बाबालाल नगारजी राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। जत जिल्हा सांगली येथील आहेत। परमेश्वर पुजारी यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। मुक्काम पोस्ट शेटफळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर रामचंद्र महाळू मदने राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। मुक्काम पोस्ट कंटी तालुका जत जिल्हा सांगली याबरोबरच लल्लन राम लखन पाल सदस्यपदी वर्णी लागलेले आहे। राज्य कार्यकारिणी मानखुर्द महाराष्ट्र त्या मुंबई येथील आहेत। लक्ष्मण रामचंद्र लेंगरे यांची राज्य कार्यकारिणी सदस्यपदी या ठिकाणी निवड झाली। शिवगणेश महाडा मिलिंद नगर पवई मुंबई याबरोबरच संदीप श्रीरंग नाळे राज्य कार्यकारिणीपदी सदस्यपदी निवड झालेली आहे। मुक्काम पोस्ट जावली तालुका फलटण जिल्हा सातारा नामदेव मल्लिकार्जुन कुरवाडे राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली। मुक्काम पोस्ट कालगाव तालुका जिल्हा हिंगोली सचिन रामदास गुरव राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। शेळकेनगर वडगाव जिल्हा पुणे शिवाजी नागनाथ वावरे राज्य कार्यकारिणीपदी सदस्यपदी निवड झालेली आहे। मुक्काम पोस्ट बेलाटी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर रमेश बबनराव चव्हाण राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झालेली आहे। मुक्काम पोस्ट सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा एकंदरीतच 56 कार्यकर्त्यांची जम्बो कार्यकारिणी यामध्ये प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी या सर्व 56 जणांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये मुख्य महासचिवपदी एक मुख्य महासचिव त्याचबरोबर एक कोषाध्यक्ष त्याबरोबरच 4 उपाध्यक्ष त्याबरोबरच 6 सरचिटणीस आणि त्याचबरोबर 4 सचिव
यांच्या चार नाही माफ करा तब्बल 6-8 सचिव या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत, तर उर्वरित सर्व सदस्यांच्या या ठिकाणी नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवरावजी जानकर यांनी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शिवलिंगप्पा किन्नूर यांची कर्नाटक या ठिकाणी झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये निवड केल्यानंतर संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकरांनी राष्ट्रीय अध्यक्ष शिवलिंगप्पा किन्नूर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी तिसऱ्यांदा काशीनाथ शेवते यांची निवड करण्यात आली आणि त्यानंतर काशीनाथ शेवते यांनी 56 जणांच्या जम्बो कार्यकारिणीची नुकतीच जाहीर या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. नमस्ते फलटण युट्यूब च्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.